साप्ताहिक राशी भविष्य 22 ते 28 मार्च 2026. मेष रास. दूरच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 22 ते 23 मार्च या काळात मन प्रसन्न व आनंदी राहील. 24 ते 26 मार्च रोजी अनपेक्षित खर्च होतील. 27 ते 28 या काळात नावलौकिक प्रसिद्धी मिळेल. वृषभ रास. 22 ते 23 मार्च रोजी सहली, पार्टी, मनोरंजनातून आनंद घ्याल. 24 ते 26 स्वभावात लहरीपणा जाणवेल. 27 ते 28 रोजी मोठे लाभ होतील. मिथुन रास. 22 ते 23 मार्च हा काळ नवीन मित्रमैत्रीण मिळवून देणारा राहील. 24 आणि 26 अनपेक्षित खर्च करावे लागतील. 27 ते 28 या राशीतील चंद्रगुरूमुळे तरुणांचे विवाह जमतील. कर्क रास. 22 ते 23 रोजी नवीन नोकरी व्यवसायाची संधी निर्माण होईल. 24 ते 26 अनपेक्षित लाभ होतील. 27 ते 28 या काळात मोठे प्रवास, तीर्थयात्रा यांचे नियोजन होईल. सिंह रास. 22-23 मार्च हा काळ तीर्थयात्रा, छोटे प्रवास घडवणारा आहे. 24 ते 26 या काळात नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल होतील. 27-28 मोठे लाभ होतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. कन्या रास. भागीदारीतील व्यवसायात नुकसान संभवते. 22 ते 23 अनपेक्षित लाभ होतील. 24 ते 26 परीक्षा स्पर्धांमध्ये मोठे यश मिळेल. 27 ते 28 चंद्रगुरू युती नोकरी व्यवसायात वाढ करणारी आहे. तुळ रास. हितशत्रूंचा उपद्रव वाढेल. 22 ते 23 मार्च हा काळ तरुणांचे विवाह जमवण्यासाठी उपयुक्त राहील. 24 ते 26 रोजी अनपेक्षित लाभ होतील. 27 ते 28 रोजी प्रसिद्धी, नावलौकिक वाढेल. वृश्चिक रास. 22 ते 23 या काळात नोकरीत मनासारखे बदल होतील. 24 ते 26 जोडीदाराशी टोकाचे मतभेद संभवतात. 27 ते 28 रोजी मोठे लाभ मिळतील. धनुरास. 22-23 मार्च या काळात शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. 24 आणि 26 रोजी आरोग्याची काळजी घ्यावी. 27-28 मार्च हा काळ तरुणांचे विवाह जमवण्यासाठी अनुकूल राहील. मकर रास. 22-23 हा काळ घर, वाहन खरेदीसाठी उत्तम राहील. 24 ते 26 रोजी शेअरसारख्या व्यवसायात नुकसान संभवते. 27-28 हा काळ नोकरीसाठी अनुकूल राहील. कुंभ रास. मोठी गुंतवणूक टाळावी. 22-23 मार्च रोजी छोटे प्रवास आणि सहली होतील. 24 ते 26 मार्च या काळात घर, वाहन बदल होईल. 27-28 हे दिवस विद्यार्थी वर्गाला मोठे यश देणारे राहतील. मीन रास. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपयश संभवते. 22-23 मार्च रोजी आर्थिक लाभ होतील. 24 ते 26 मार्च रोजी अचानक प्रवास ठरतील. 27-28 मार्च रोजी घर आणि जागेच्या कामात यश मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्य भाकीत विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.